आज बनवूयात रव्याचे आप्पे, जे पौष्टिक तर आहेतच, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आणि बनवायलाही कमी वेळेत होतील असे. तर पाहूयात झटपट आप्प्याची रेसिपी. बाउलमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी टाकून मिक्स करून घेऊया. मिश्रण बीटरने मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिश्रण झाकून 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. दुसरीकडे चिरलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, 1 पळीभर तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून हे सगळं जिन्नस फोडणीत टाकून मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं 1 मिनिटभर. आणि ते आपण आता रवा आणि दह्याच्या मिश्रणात ॲड केलं आहे आणि मिक्स केलं आहे. आता अर्धा चमचा इनो मिश्रणात ॲड करूयात आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी ॲड करूयात. इनो ॲक्टिवेट झाला आहे. परत एकदा मिश्रण आपण मिक्स करूया. आता वरतून कोथिंबीर टाकू. गॅसवरती आप्पे पात्र ठेवूया. लो फ्लेमवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवलंय. त्यात तेल टाकलंय. तेल तापल्यावरती आपण मिश्रण आप्पे पात्रात ॲड करणार आहे. मिश्रण जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया. 2 ते 3 चमचे मिश्रणात मी पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं मिश्रण घट्ट होतं ते पातळ करण्यासाठी. आता सगळे आप्पे पात्रात आपण आप्पे घालून घेऊयात. मीडियम टू लो फ्लेमवरती 10 मिनिटात हे आप्पे शिजवून होते. एका साईडने भाजून मिश्रण टाकून आप्पे पात्र झाकण ठेवून 10 मिनिटं बंद करून ठेवूयात. म्हणजे वाफेवर एका साईडने आप्पे भाजले जातात आणि वरतून शिजले. 10 मिनिटांनी झाकण उघडूया आणि आप्पे चेक करूया. आप्पे खालच्या बाजूने वरती घेऊया. खालच्या बाजूने आप्पे चांगले भाजलेले गेले आहेत आणि खालची बाजू वर घेऊया. आप्पे खालनं सगळे छान भाजले गेले आहेत. खालचे आप्पे वरती करून अजून एक 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. असे हे आप्पे सोपे